प्रत्येक भक्ताच्या मुखातून वागेश्वरी बाहेर पडले आणि एवढं तरी साऱ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी माझे स्वागतत्व झाले. त्यांना आशीर्वादही दिला. मग त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. मग मला नको का? या लक्ष्मीला सुद्धा आशीर्वाद हवाय. म्हणून अरे वा, कोणी जीवी धारणा तुमच्याजवळ जर पाहिलं असेल ना तर मन भरून जाताय. आनंदाने डोळे डोळ्याला व्हावं त्याप्रमाणे वाटतंय. कारण ही जर मूर्ती पाहिली असेल ना तर वृद्धी लोकांच्या ठिकाणी वृक्ष असतो. तो जगाला सावली देतो. पण हा विश्वाचा स्वामी, माझा स्वामी, हा सर्वांचा स्वामी जगाला सावली देण्यापेक्षा या त्रैलोक्याला सावली देतो असं तर म्हणायला हरकतच नाही. तेव्हा द्या शुभ आणि मंगल असा आशीर्वाद या लक्ष्मीला देण्याचा करा. पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः, पती परमेश्वराय नमः. हा नरस्य वर्णम रूपः, रूपस्य वर्णम गुणः, गुणस्य वर्णम ज्ञानः, ज्ञानस्य वर्णम क्षमः. नराचा खरा अलंकार काय असेल तर त्याचं रूप होय. रूपाचा खरा अलंकार काय असेल तर गुण होय. गुणाचा खरा अलंकार काय असेल तर ज्ञान होय. आणि ज्ञानाचा खरा अलंकार काय असेल तर प्रत्येकाची अंगी असणारी लीनता होय. अगं लीनतेनं विश्व जिंकता येतो. अहंकारानं सर्वस्वाचा रास होतो. आणि म्हणून ही लीनता पाहिली आणि यातल्या भक्ती प्राबल्याला हा तुझा स्वामी मंगल आशीर्वाद देतो. प्रणत क्लेश नाशस्त करू त्यावर चंद्र देवा करुणी अखंड तुळे मंडित सौभाग्य